अरे शांतता. आम्ही गेले 9-10 दिवस आम्ही वडीगोद्री येथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती SBCच्या हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही आमरण असं उपोषण केलं. आमचे मित्र नवनाथ आबा वाघमारे आणि आम्ही हे उपोषण करत असताना या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या हर एक जातीपंथाचा माणूस आमच्या उपोषणाला आम्हाला सपोर्ट करायला आला, आमचं मनोधैर्य वाढवायला आला आणि तुम्ही जी मागणी करताय ते आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगायला आला. आमचं उपोषण स्थगित झाल्यानंतर आम्ही विरा मेडिसिटी जालना येथे ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर 3-4 दिवस तिथं जनतेची रीग लागली. मग आम्ही डिस्चार्ज आज आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही ठरवलं की लोकांची एवढी मागणी आहे, प्रत्येकजण आमच्या गावाकडं बोलवतोय, प्रत्येकजण आपल्या तालुक्याला जिल्ह्याला बोलवतोय. आम्ही ठरवलं की या महाराष्ट्रामधल्या पहिल्या ऊर्जा स्रोतांना आपण अभिवादन करूया. अभिवादन करत असताना आधीमध्ये जेवढी लोकं आपल्याला भेटतील तेवढ्या लोकांशी संवाद साधूया आणि ही ऊर्जा घेऊया. आणि हा आमच्या सगळ्या 18 पगड जातींचा हा महाराष्ट्र आहे, हा आमच्या बहुजनांचा महाराष्ट्र आहे. हे एकदा झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला आपण दाखवूया. हे सरकार काही लोकांचं आंदोलन सुरू झालं की त्यांना रेड कार्पेट घालतं आणि आमच्या ओबीसीच्या वेदनांकडं, आक्रोशाकडं, आमच्या हक्क अधिकाराकडं, आमच्या बजेटरी तरतुदीकडं, आमच्या स्कॉलरशिप्सकडं, आमच्या या बांधवांच्या भावनांकडं हे सरकार लक्ष द्यायला, मायबाप सरकार लक्ष द्यायला अजिबात तयार नाही. आणि ही वेदना कुठंतरी या शासनाच्या दरबारी मांडावी. आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी आलो आहे आम्ही. या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एक स्वाभिमानाचं राज्य निर्माण करणाऱ्या रयतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री, की ज्या मातोश्रीने असं स्वप्न माझ्या शिवरायांच्या मनामध्ये पेरलं, त्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मगावी आलो आहे. आणि या राष्ट्रमाता जिजाऊंना आम्ही अभिवादन करतो आहे. तुमची रयत आज उघड्यावर आली. तुमच्या रयतेबद्दल कोणी सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही. तुमच्या या रयतेच्या हक्क आणि अधिकारामध्ये, बाबासाहेबांच्या हक्काने दिलेल्या हक्क आणि अधिकारामध्ये काही लोक झुंडशाहीच्या जोरावर जर उद्या घुसली तर या गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हाटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परेड, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, रामोशी, SBC या सगळ्या जातीचे तरुण या सगळ्या लोकांच्या स्पर्धेला टिकू शकणार नाहीत. कुठंतरी पंचायत राजमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एखादा सुतार नगरसेवक दिसतोय, एखादा कुंभार सरपंच दिसतोय, एखादा घडशाला तर आजही गावच्या गावगाड्यामध्ये घर बांधायला जागा उपलब्ध झाली नाही, पारद्याला झाली नाही, नाथपंथी डवरी गोसावीला झाली नाही, कुडमुड्या जोशाला झाली नाही, मेडंग्या जोशाला झाली नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नाही. मा जिजाऊ, तुम्ही या रयतेकडे लक्ष द्यावं आणि वोटसोट तुमचं नाव घेऊन या सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्या आमदार खासदारांना सद्बुद्धी मिळावी, मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी की आमच्या ओबीसींचा आवाज ऐका, तुम्ही या वेदना ऐका. यासाठी आम्ही आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मगावी आलो आहे. आम्ही संध्याकाळी पोहरादेवीला जात आहोत. मंडल आयोग महाराष्ट्रापुरता नाही, मंडल आयोग देशापुरता आहे. मंडल, अरे जरांगे, तुमची कुवत किती, तुमची उंची किती. मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप होतोय. राज्यकर्ते लोक ज्या पद्धतीनं वागतायत त्या पद्धतीनं तुम्ही जे प्रश्न विचारलाय त्याला शंका घेण्यास वाव आहे. सदाभाऊ खोत म्हणतात की सगळ्या आमदार खासदारांनी मराठ्यांच्या बाजूला सदाभाऊ खोतानं माड्यामध्ये लोकसभा लढली त्यावेळी तुला मतं कोणी दिली आणि तू कुठं बडबडत फिरत होता आणि तू कसा नेता झालास, मंत्री झालास, मंत्री झाल्यावर तू कुणाची संस्था आणलीस, काय केलंस हे सांगायला आम्हाला भाग पाडू नको म्हणावं. ज्या माणसाने तुला मतं दिली, नेता केला, त्यांच्या अनाथ माती घालवणारा सदाभाऊ खोत तू. आता मी एकेरीवर येतोय कारण वेदना आहेत, या आक्रोश आहे. सदाभाऊ, तुमचा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. आमच्या भागात या तुम्ही, आम्ही तुम्हाला याचा जाब विचारू. परंतु आपण म्हणतायत की 50% वर ज्या स्टेटमध्ये आरक्षण वाढवलं गेलं, मग बिहार असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, अनेक स्टेट आहेत, तिथं सन्माननीय न्यायालयाने ते नाकारलेलं आहे. कारण 50% वर जे फ्री अँड फेअर वातावरण ठेवलेलं आहे ते या देशामधल्या सर्व नागरिकांमधल्या गुणवंतांसाठी ते रिझर्वेशन ठेवलं आहे. मग त्यामध्ये इन्क्लुडिंग ऑल SC, ST, OBC, BJNT, इन्क्लुडिंग ऑल सगळ्यांसाठी ओपन म्हणजे ओपन. आणि मग त्यामध्ये अतिक्रमण होऊ शकतं, ही संविधानाची बाब आहे.
अहो सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोण ऐकून घ्यायला तयार नाही, तर 50% कॅबबद्दल कोण विचार करणार आहे? अनेक आयोगाने माझ्या मराठा बांधवांचं सामाजिक मागासलेपण नाकारलंय. मराठा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे, आरक्षण म्हणजे गरिबी हटावणं आहे. आणि आरक्षण म्हणजे हा एकच प्रोग्राम असा नाही की तुमची उन्नती होईल. गरिबी हटावचे अनेक प्रोग्राम आहेत. आपल्या उन्नतीसाठी मायबाप सरकारनं जर मनावर घेतलं, सामाजिक स्थितीगतीचा अभ्यास केला तर अनेक योजना आणल्या जाऊ शकतात. ओबीसी मधूनच आरक्षण मिळाल्यावर आपल्या घरावर कौलं येणार आहेत, असं जर कोण इथला माणूस सांगत असेल, ज्याला संविधानाची चाड नसेल, ज्याला बलुत्या अलुत्यांच्या हक्काविषयी चाड नसेल, तर तो माणूस अशी बेकायदेशीर वक्तव्य करलेल्या त्यांच्या वक्तव्याला तुम्ही दाद देऊ नका, तुम्ही आत्महत्या करू नका, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. तुम्ही सगळ्या लोकांच्या अधिकारांना, संविधानिक अधिकारांना तुम्ही सन्मानानं वागणूक द्या. आपल्या देशाच्या अगोदर कितीतरी वर्ष अमेरिकेमध्ये निग्रोंसाठी रिझर्वेशन पॉलिसी चालू आहे. आजही जो बायडन तिथल्या रिझर्वेशन म्हणजे त्या निग्रोंना न्याय देण्यासाठी तिथले कायदे कडक करतायत, योजना राबवतायत. भारत देश तर हजारो वर्षे 18 पगड जातीचा आहे, सामाजिक उतरंडीचा आहे. या मायबाप सरकारला ही सद्बुद्धी सुचावी म्हणून